तर मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी। आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपण पाहतोय मराठी माझी आई आहे, उत्तर भारत माझी मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं प्रकाश सुर्वेंनी वादग्रस्त विधान केलेले। उत्तर भारतीय वोट बँकसाठी सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। प्रकाश सुर्वेंनी वादग्रस्त विधान केलेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आता त्या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे। उत्तर भारतीय वोट बँकेसाठी सुर्वेंनी मोठं विधान केले। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी असं त्यांनी म्हटलेले। एक वेळ आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे असं सुर्वेंनी म्हटलेलं आहे। से ज्यादा प्यार आपने मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण ऐकलेलं आहे मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी। आमदार प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केले। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, कारण तुम्ही मला खूप प्रेम दिलेलं आहे असं प्रकाश सुर्वेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। कपिल प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। नक्कीच एक सभा होती, काँग्रेस सभा होती आणि सभेचा कार्यक्रम होता। त्या तो भाग जो आहे तो उत्तर भारतीयांनी भरलेला असा भाग आहे। उत्तर भारतीय बहुल असा तो भाग होता आणि तिथे त्यांचं भाषण सुरू होतं आणि त्या भाषणाच्या वेळी त्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे का मराठी भाषा ही माझी आई आहे आणि उत्तर भारतीय भाषा ही माझी मावशी आहे आणि आई मेली तर चालेल पण मावशी मेलीला पाहिजे असं वाक्य त्यांनी वापरलं होतं। खरं त्यांच्या भावना ज्या आहेत त्या वोटिंग बँकेकडे लक्ष ठेवून त्यांनी हे वाक्य वापरलंय। अशी राजकीय चर्चा सुरू आहे, परंतु ह्या भाषणानंतर आता नक्कीच राजकीय वाद पेटू शकतो, याच्यावर मोठं राजकारण होऊ शकतं आणि विरोधक ह्याचा नक्कीच समाचार घेतील। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलंय। मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे आणि त्यामुळे एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, कारण मावशीने खूप प्रेम दिलंय आणि तुम्ही मला खूप प्रेम दिलंय असं यावेळी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे। तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो माँ से ज्यादा प्यार आपने तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, सुर्वेंनी म्हटलंय मराठी माझी आई आहे, उत्तर भारतीय माझी मावशी आहे। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, त्यामुळे तुम्ही मला खूप प्रेम दिलेलं आहे। 2022 त्यांनी तर आईला नमस्कार करून बाहेर निघाले ना। त्यांना आई माता यातला काय फरक कळतोय? म्हणजे मतांच्या लाचारीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले म्हणजे हे लोक आता असलेले शिंदेबरोबर। आई मेली तरी चालेल पण मावशी, अरे ती म्हण आहे, म्हण म्हणणं वेगळं आणि आई आणि मावशी
ही उत्तर भारतीय आणि मराठी अशी नसते. याचा अर्थ मतांसाठी लाचारी कोण करतंय हे आता दिसतंय. आणि उघड उघड आईचा अपमान. तुम्ही कुठले बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललात? बाळासाहेबांनी असं कधी सांगितलंय की तुम्हाला पहिला आईचा अपमान करा आणि मावशीला राम राम करा? याचा अर्थ सरळ सरळ लाचारी आहे. हे बोलल्याशिवाय त्यांना प्रमोशनच नाही. निश्चितच. धन्यवाद किशोरी पेडणेकर. माजी महापौर आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी. एक वेळ आई गेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे असं प्रकाश सुर्वेंनी एका सभेत बोलताना म्हटलेलं आहे. प्रकाश सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. आमदार प्रकाश सुर्वेंनी मतांसाठी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे असं किशोरी पेडणेकरांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेले. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे असं त्यांनी यावेळी सभेत बोलताना म्हटलेलं आहे. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी. त्यामुळे एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे कारण मावशीनं मला खूप प्रेम दिले म्हणजे तुम्ही मला खूप प्रेम दिले असं सभेत बोलताना प्रकाश सुर्वेंनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आता टीकेची झोड उठतेय. मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. उत्तर भारतीय वोट बँकेसाठी सुर्वेंनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. उत्तर भारतीय वोट बँकेसाठी त्यांनी मतदारांना आवाहन करताना मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर जोडले गेलेत. यशवंतजी, प्रकाश सुर्वेंनी एक मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. त्यामुळे एक वेळ आई मेली तरी चालेल पण तुम्ही मला खूप प्रेम दिलेलं आहे त्यामुळे मावशी जगली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. मताची लाचारी आहे. खर तर माय मरो मावशी जगो अशी म्हण आहे. पण ती केव्हा की एखादी आई एखादा लहानपणी एखादा काही आजाराने आणि कशाने दगावली तर मावशी आहे असा तो एक वाक्प्रचार किंवा एखादा म्हण आहे आपल्या मराठीत. पण ह्यांनी ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ती सरळ सरळ मतं मिळवण्यासाठी जी काही लाचार आहे तो स्वतःच्या आईला देखील मारायला निघालेत. ही प्रवृत्ती सरळ सरळ दिसते की निवडणुकीच्या मतासाठी आपण किती लाचार झालो हे त्यातून दिसून येतं. निश्चितच. मात्र यशवंतजी, आता मराठी माझी आई त्यामुळे मराठी मागे राहिली तरी चालेल पण तुमचं प्रेम कायम राहिलं पाहिजे असं त्यांनी आवाहन केलंय मतदारांना. हा, मग हेच आहे ना. आता तुम्हाला मी एक सांगतो ना, तिकडे यादव तेजस्वी यादव सांगतात की मुंबईमध्ये आम्ही उत्तर भारतीय भवन बांधू. सगळ्यांना उत्तर भारतीयांच्या बाबतीत किंवा काही लोकांना मुस्लिमांच्या बाबतीत हे अचानक आलेलं प्रेम कुठून आलेलं आहे? निवडणूक आल्या की नाही हे सगळं प्रेम येतं. कारण त्यांना माहिती आहे एक गट्टा हे मतदान आपल्याला हवं आहे आणि हे मिळणार आपल्याला. मराठी मतदार बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांमध्ये विभागलेला असतो पण हे उत्तर भारतीय मतदार आपल्याला एक गट्टा मिळणार यासाठी त्यांचं लालून चांगल करणं आणि ते म्हणतात ना की त्यांचे लाड पुरवणं आणि त्यांना खुश करणं ही अशी वक्तव्य ही मताच्या लाचारीसाठीच चाललेली आहे. निश्चित. धन्यवाद यशवंत किल्लेदार. मनसे नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर मोठ्या प्रमाणात आता टीका होऊ लागलेली आहे. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे आणि एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे कारण मावशीनं खूप प्रेम दिलंय असं म्हणत त्यांनी मतदारांना यावेळी आवाहन केलेलं आहे. उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या विद्यात चव्हाण आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. विद्याताई, प्रकाश सुर्वेंनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे त्यामुळे एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे. आता हे माय मरो मावशी जगो अशी मराठीमध्ये म्हण आहे. त्याच्यामुळे त्यांना काय जास्ती मला वाटतं नॉलेज नसल्यामुळे ते असं काहीतरी बरळले असतील. हे त्यांचं ज्ञान किती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आईची जागा ही मावशी घेऊ शकत नाही हेही त्यांना कळलं पाहिजे. एखादी म्हण असू शकते म्हण. मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत तशी ही म्हण आहे. त्यामुळे प्रकाश सुर्वेंनी उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी
मराठी मतदारांना दुखावलेला आहे हे निश्चित आहे. आणि निवडणुकांचं हे जे राजकारण सुरू आहे की प्रत्येकाने म्हणजे उत्तर भारतीयांनी त्यांना मतं देऊ नये, त्यांना मतं, काही अर्थ नाहीये त्याला. जो चांगलं कामं करेल त्याला मतं मिळत असतात. आणि उत्तर भारतीय लोक मुंबईत आल्यामुळे ते अधिक हुशार आहेत, कारण ते मेहनती लोक आहेत. आणि त्यांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे कोणी आपल्याला काही आमिष दाखवले आणि आपल्या फार जवळकी केली तरी आपण त्या लोकांना ओळखून असलं पाहिजे. आणि मुंबई महापालिकेवरती जे कोणी मुंबईचे प्रश्न, उपनगरांचे प्रश्न सोडवू शकतील अशा लोकांना दिलं पाहिजे. त्यामुळे प्रकाश सुर्व्यांनी जे माय मरो मावशी जगो या म्हणीवरनं मराठी माझी आई आहे आणि ती मेली तरी चालेल पण मी उत्तर भारतीयांना आहे, ह्याच्यात काय अर्थ नाही आहे. त्यांचं अर्थहीन ते बोलणं आहे. त्यामुळे मला असं वाटतं फक्त मराठी लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. निश्चित. धन्यवाद. विद्या चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा नेता आपल्याबरोबर जोडला गेलेला होता. तर काँग्रेसचे सचिन सावंत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, प्रकाश सुर्वेंनी एका सभेत बोलताना वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि ते म्हणजेच मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारतीय माझी मावशी, म्हणजेच हिंदी माझी मावशी आहे, त्यामुळे आई मेली तरी चालेल, मावशी जगली पाहिजे. नाही, हे संतापजनक आहे, नुसतं वादग्रस्त नाही. मराठी मेली पाहिजे ही मराठी भाषा बरोबर मराठी संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि महाराष्ट्राच्या एका आमदाराकडनं अशा तऱ्हेच्या भाषेची अपेक्षा नाही. आणि मला असं वाटतं की याचं उत्तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे की त्यांच्या पक्षाचाच एक आमदार आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य करतोय. त्यामुळे यांच्या पक्षाची भूमिका आहे का की मराठी मरावी म्हणून? या पद्धतीचा बेजबाबदारपणा हा महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि हीच मानसिकता यांची आहे की मतांसाठी काहीही बोलावं, काहीही करावं, कुठल्याही स्तरावर जावं. आणि त्याच प्रवृत्तीचे हे सगळे लोक आहेत. पण ज्या पद्धतीनं सत्तेसाठी सगळे स्वतःचा पक्ष फोडून त्या ठिकाणी गेले, त्याचं कारण त्याच्या मागची काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, हे देखील आपण सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय. आताचं हे वक्तव्य निश्चितपणे जितक्या कठोर शब्दामध्ये याची निंदा करावी तितका आहे. कोणत्याही भाषेच्या बरोबर त्याची संस्कृती, त्याचा विचार हा सगळा मरावा असा कोणीही विचार करू शकत नाही, ते प्रकाश सुर्वे करतायत. निश्चित. धन्यवाद. सचिन सावंत, काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत.